हो का मित्रांनो, हे झाड आहे. हे कशाचं झाड आहे? हे चहापत्तीचं झाड आहे. हे चहापत्तीचं झाड आहे. मला तर माहितीच नव्हतं हे कशाचं आहे ते झाड वाटलं होतं. हं, तर हे बघा बघू शकताय, हे बघा, हे बघा. हं, तर असं आहे, ऊसासारखंच आहे, एकदम चाऱ्यासारखं, म्हशीच्या चाऱ्यासारखं. आणि हे झाड म्हणजे कधी लावलंय? लय दिवस झाले, बर, 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष झालं लावलंय का? हम्म, हम्म. बघा, हे दादांच्या इथं चहापत्तीचं झाड आहे. 2-3 वर्ष झालं. हा हा मग काढली होती का चहापत्ती हा तिथून? काढली होती ना. छाटून काढली होती. हम्म. आणि त्याला काय वाळवायचं का? हा वाढते ते. वाळतंय का? बर बर. आणि वाळवून मग हे करायचं घरी. वलीच काढायची. वली. आता असे बी तुम्ही तोडून चाट टाकतो आम्ही. वली बी टाकताव का? हो वली टाकतो ना. नाही तर मग 4 दिवस वाळवून हे करायचं. हं, ही कोणती चहापत्ती कुठून आणली की हे? ते तिकडूनच आणली. इथल्या एकट्याच माणसाने आणलेली आहे का? हा, नाही बंबून आणली आहे. एवढं का झाड होतं. हा हा, मुंबईहून. हम्म. बरं बरं. इथं काही जण लोक लावतात म्हणून रानाने चहापत्ती जास्त आहे की. मी पहिल्यांदाच पाहतो, आमच्या इकडं काही माहिती नाही चहापत्तीचं, पण हे असं आहे. तर बघा मित्रांनो, चहापत्तीचं कसं झाड असतं. तर हे बघा दादाच्या दारात आहे. बघा, हो का, त्या तिकडं आहे. तर कसं वाटलं काय नाही सांगा. हं, लाईक करा, कमेंट करून सांगा. चला, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.